नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण आणि पुढे अध्याय 47 ते 50 असे 4 अध्याय आपण आता येथे पाहणार आहोत. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे लक्ष लक्ष किन्नराम रासुरादिपूजितं सुलक्ष नीरतीर धीर पक्षी लक्ष पूजितं वशिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्ममादि शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. सनत्कुमार नचिकेत कश्यपादि षट्पदै धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदै रवींदुरान्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. विष्णूच्या स्तुतीनंतर ब्रह्मादी देवांचे सलोक गमन, म्हणजे हे मागच्या अध्यायापासून पुढे चालू आहे. मागच्या अध्यायामध्ये इंद्राच्या बायकोचंच त्या राक्षसाने हरण केलेलं आहे, शचीचंच हरण केलं आहे. त्याला हे दिला होता ना, शंकराने वर दिला होता की तो म्हटला मला सगळं जगत जिंकायचे. तर म्हणे ठीक आहे बाबा, तू जग जिंक सगळं. तर शेवटी काय, त्या अंधका राक्षस आहे ना, त्याची ही गोष्ट चालू आहे. तर आता मार्कंडेय सांगतात, त्यानंतर सर्व देव ब्रह्मदेवास शरण गेले. कारण हे काय होता, वर काय होता, विष्णू आणि शंकर दोघांना सोडून सर्व देवांना हरवू शकतो. मग त्याने सर्वांवर स्वारी केली, इंद्राचा पराभव केला आणि इंद्राची बायकोच घेऊन गेला. देवगण ब्रह्मदेवांना पाहिल्यावर साष्टांग नमस्कार करतात आणि चरणावर कोसळतात. देव म्हणाले, हे जगततुल्य आपला जय जयकार असो. सृष्टी निर्माण करणाऱ्या देवा, आपला विजय असो. हे कमलयोने सुरांमध्ये श्रेष्ठ आम्ही असे तुला शरण आलो आहोत. शुद्ध हृदय असणाऱ्या देवांचे भययुक्त भाषण ऐकून मेघासमान गंभीर वाणीने ब्रह्मदेवाने त्या देवांना विचारले की तुमचे आगमन आहे ते कसे झाले. मग सगळे देव कुणाला गेले? ब्रह्मदेवाला शरण गेले. कारण सृष्टी निर्माण केली कुणी आहे? ब्रह्मदेवाने केली आहे. त्याचा जन्म कुठून आहे? तर विष्णूच्या नाभीमधल्या कमळातून. म्हणून त्याला काय सांगितले? कमळ योने. कमळाच्या योनीतून तू बाहेर आलायस, आम्ही तुला शरण आलोय. मग मेघासमान गंभीर आवाजात ब्रह्मदेवाने विचारले, तुम्ही इथं कसे काय आलात सगळे देव? तुमच्या मलिनतेचे कारण काय आहे? म्हणजे लढाईत हारल्यामुळे जी त्यांची परिस्थिती झाली होती, ती मलिनता, चेहऱ्यावरचं तेज गेलेलं, असं सगळं होतं. पराभूत माणसांचं जसं वर्णन आहे तसं होतं. तुम्ही कोणत्या कारणामुळे तिरस्कृत झाला आहात, तत्काळ सांगा. देव म्हणाले, महादैत्य अंधक मोठा बलवान आहे. त्याने सर्व देवांना सत्वहीन केले. तलवार, चक्र, परशु इत्यादी हिरावून घेऊन देवांना जिंकून तो दानव बलपूर्वक इंद्राणीला घेऊन गेला. हे राजश्रेष्ठा, देवाचे वचन ऐकून लोकपितामह ब्रह्माजींनी दानवाच्या वधाचा विचार केला. तुमच्या सर्व देवांकडून तो पापी दानव वधास योग्य नाही. जगताचा एकमात्र रक्षक तोच हा रक्षा करण्यास समर्थ आहे, दुसरा कोणी नाही. ब्रह्मदेव म्हणाले, सर्व देवांनी त्यांना नेतृत्व देऊन जेथे भगवान विष्णू आहेत तेथे ब्रह्म आणि सर्व देव तिथे गेले आणि विविध स्तोत्रांनी त्यांनी विष्णूची स्तुती केली. देव म्हणाले, हे देवेशा, वक्षस्थलावर आपल्या लक्ष्मी विराजमान आहे, तुमचा जय जयकार असो. हे सर्वेशा, असुरक्षेकारक, आम्ही सर्व आपणास शरण आलो आहोत. ब्रह्मा इत्यादी सर्व देवांकडून स्तुती केल्यावर भगवान विष्णू परमचित्ताने देवांना म्हणाले, देव आणि ब्राह्मण, आजची सुंदर प्रातःकाळ असणारी आहे. आजची रात्र आहे, त्याचा उद्या जो असेल पहाट ती सुंदर असेल. कोणत्या कारणास्तव आपण येथे आला आहात, तत्काळ सांगा. आज देवगण कोणावर क्रोधित आहेत? काय दुःख आहे? कोणता संताप आहे? कोणापासून भय आहे? हे भाग्यशाली देववृंद, जे तुमच्या मनात असेल ते मला सांगा. मग तोपर्यंत देवांमध्ये इतका हाहाकार होईपर्यंत ह्यांना काय माहितीच नसता, हे आपल्या राज्यात मग्न असतात थोडक्यात. मग काय झालं, त्यांनी सांगितलं ब्रह्माला की शचीला पण हिसकावून नेली आहे. मग तेव्हा ब्रह्मदेवांना क्रोध आला, पण ते म्हणले काय आहे, याचा पराभव करायला एकच व्यक्ती अशी जी आहे की जी करू शकते, एकमेव जगाचा पालन करता. कारण नेहमी शंकराने वर द्यायचा आणि विष्णूला त्याचं वध करायचं काम ठेवलेलं असायचं पुढं. मग काही ना काही रूपं घेऊन, काही ना काही युक्त्या करून विष्णू ते वाचवायचा किंवा त्याचा वध करायचा. मग सगळे गेले जिथे शेषशाही भगवान विष्णू आहेत तेथे. मग ब्रह्मदेवासकट सगळ्यांनी विष्णूंची स्तुती केली की तुझ्या पायाशी लक्ष्मी आहे, तुझ्या छातीवर श्रीवत्सलांचन आहे, तू असा असा झोपलेला आहेस, पहुडलेला आहेस, तुझा जय जयकार असो.
मग म्हणे काय झालं बाबा, सगळे आसुरास कसे काय इथं आलेत आणि ब्रह्मदेव तुम्ही सुद्धा आलेला आहात, काय झालंय? मग सांगितलं. म्हणे कुठल्या देवावर तुम्ही आज क्रोधित झालाय? आता रात्र तर संपत आली, आता सुंदर पहाट आहे आणि तुम्ही अशा वेळी अशा अवस्थेत इथे का आला आहे? तुम्हाला कोणापासून भय आहे ते सांगा. जे काय तुमच्या मनात असेल ते सांगा. ज्याने तुमचा तिरस्कार केला आहे तो यमसदनी जाईल. विष्णूचे असे वचन ऐकल्यावर देवांनी भगवंतांना सगळा वृत्तांत सांगितला. खाली मान घालून लज्जित होऊन देव म्हणाले, प्रभो, अंधकाने आमचे राज्यहरण केले आहे, त्याचे द्वारा आमचे तेज निघून गेले आहे. देवा, आता तुम्ही पुत्रासमान आमची रक्षा करा. इंद्रशत्रू अचानक नावाच्या असुरास मारावे. इंद्राचा शत्रू अंधक नावाच्या राक्षसास आपण मारावे. ब्रह्मा आणि सूर तसेच असुरास वंदित चरण कमल असणारे विष्णू म्हणाले, तथास्तु. मग त्यांनी सांगितलं, असं असं झालंय, त्याने स्वर्गावर चढाई केली, आम्हाला पराभूत केलं, आमचं तेज सगळं गेलं त्याच्याबरोबर, आणि तो इंद्राणीला पण घेऊन गेला आहे शचीला, तर तुम्ही त्याला आता मारा असं सांगितलंय. मग विष्णू म्हणाले, तथास्तु. भगवान विष्णू शंख, चक्र, गदा तसेच धनुष्य धारण करून देवांच्या समक्ष शेषनागाच्या पलंगावरून उठले. वासुदेव म्हणाले, ज्याने देवांना दुःख दिले तो पाताळात, मृत्यूलोकात, स्वर्गलोकात कुठेही असो, त्या पाप्यास मी अवश्य मारेन. देवगणांनो, प्रसन्न आणि निर्भय होऊन स्वस्थानी जा. विष्णूचे हे वचन ऐकून सर्व देव इंद्रासहित प्रसन्न मनाने आपापल्या विमानाने स्वर्गात पोहोचले. अशा प्रकारे विष्णू लोक गमनागमन वर्णन नावाचा अध्याय येथे पूर्ण झालेला आहे. नर्मदे हर. स्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. पुढचा अध्याय आहे अंधकवध आणि वरप्रदान वर्णन. आता हे कोण सांगतंय? उत्तानुपाद विचारतो आहे शौनक ऋषींना. आता त्यांची कथा मग हे सांगतात मार्कंडेय कुणाला? युधिष्ठिराला. उत्तानुपादाने विचारले, सर्व देवांना जिंकणारा अंधक बलशाली महाबली कोठे राहत होता? शौनक म्हणाले, राजन, तो पाताळ लोकांचा आश्रय घेऊन कन्यांचा विनाश करत होता. भगवान विष्णूने तेथे जाऊन आग्नेयास्त्र सोडले, ज्यामुळे तेथील जल सुकून जावे, आणि अंधकाने आग्नेयास्त्राला पाहून वरुणास्त्र सोडले, त्यामुळे अग्नी शांत झाला. त्यानंतर दैत्याने मनात विचार केला की कोणी या बाणाचा प्रयोग केला आहे, मी त्यास अवश्य यमलोकात पाठवेन. युद्धासाठी तयार होऊन तो अंधक बाणाच्या मार्गाने पुढे आला. बाणमार्गाने आलेल्या विष्णूला पाहून तो म्हणाला, तू आता माझ्याकडून वाचणार नाहीस. जसे सिंहाला पाहिल्यावर हत्ती परत जाऊ शकत नाही, तसे मी तुला कठोर यमलोकात पोचवेन. केशवा, खूप काळानंतर तू आता रणांगणात आला आहेस. तू ज्या दानवांना जिंकले होतेस ते सर्व पुरुष नसून स्त्रिया होत्या, परंतु तुझ्याबरोबर शस्त्राचे युद्ध मी करणार नाही. दानवराजाचे कठोर उद्गार ऐकूनही विष्णूंना राग आला नाही. विष्णू युद्धात तत्पर पाहिल्याने दानवाने द्वंद्व युद्धाचा विचार केला. युद्धात तत्पर नाही विष्णू म्हणजे काय? आता बघा, विष्णू तिथे आला, पाताळामध्ये हा लपला होता. उत्तानपाद राजाने शौनक ऋषींना विचारले की तो कुठे आहे, तर म्हणे पाताळात लपलाय. मग विष्णू तेथे गेले. विष्णूंनी आग्नेयास्त्र सोडलं. आता नुकतंच आपलं जे भारत पाकिस्तान झालं किंवा इस्रायल इराण झालं, युक्रेन झालं, तर आपण तिथे बघतो की ते क्षेपणास्त्र कसे आकाशातून सोडतात आणि वरच्यावरच त्यांना निष्प्रभ करणारी किंवा त्यांचा नाश करणारी अस्त्र असतात. तर हे आपण आता पण पुराणात वाचत होतो, रामायणामध्ये पाहिलं होतं पडद्यावरती, आणि आता प्रत्यक्षात पाहिलं की खरंच त्या काळी पण अशी अग्नी निर्माण करणारी, तेव्हा अजून ॲडव्हान्समध्ये असतील कदाचित, की ते नवनाथ कधी वाचलं तर पहा, त्याच्यामध्ये आहे सगळे अस्त्र आहेत. पहिलं आग्नेयास्त्र, मग त्याच्यावरती वरुणास्त्र, मग वाऱ्याचं अस्त्र, मग पर्वतास्त्र, मग वज्रास्त्र, म्हणजे एकमेकाचं विरोधी अस्त्र असतात. तर त्याने आग्नेयास्त्र सोडल्यावर विष्णूने या अंधकासुराने काय केलं? पर्जन्यास्त्र सोडलं आणि म्हणे कोण आलाय हा, आज मी ह्याला नक्की यमसदनाला पाठवणार. आणि ते बाण कुठून आले त्याच्या अनुषंगाने पुढे गेला, तर पुढे विष्णूला पाहिलं. तर म्हणे, बरा आलास म्हणे केशवा, खूप दिवस आराम केलास म्हणे, तर आता काय तुला आज मी सोडत नाही, तुला यमलोकातच पाठवतो. जसं सिंहाला पाहिल्यावरती हत्ती घाबरतो, जागच्या जागी खिळून राहतो, पुढे जाऊ शकत नाही, तसं मी तुला आज करतो. आणि तू आतापर्यंत ज्या दानवांना जिंकलंस तर त्या बऱ्यापैकी सगळे पुरुष नसून स्त्रिया होत्या, त्यामुळे मी तुझ्याबरोबर शस्त्राचे युद्ध करणार नाही. मग
दानवाला कळलं हे की आता विष्णू काही शस्त्राचं युद्ध करत नाही आहे. त्याचे कठोर उद्गार ऐकून देखील विष्णूंना काही राग आला नाही. पण विष्णू युद्धाचा काही पुढाकार घेत नाहीत बघून ह्याने मग द्वंद्व युद्धाचा विचार केला. म्हणजे पहिलं शस्त्राचं युद्ध होणार होतं, तर विष्णू म्हणाला हाच म्हणाला विष्णूला की तू आता पण स्त्रियांना हरवलंयस हो, मी काय तुझ्याशी युद्ध करणार नाही. विष्णूद्वारा मुष्टीच्या घणघणाती प्रहाराने अंधक पृथ्वीवर पडला आणि थोड्या वेळाने शांत होऊन त्याने मनात विचार केला की मी द्वंद्वयुद्धाचा असमर्थ आहे, आता साम उपाय करावा लागेल. त्याने दोन्ही हात जाडून प्रणाम केला आणि अंधक म्हणाला, भगवान तुम्ही सर्वापेक्षा श्रेष्ठ आहात, सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करणारे आहात. हरी सर्व पापाचे नाश करणारा व्यापक विष्णू हे जयशील, आपण माझा नमस्कार स्वीकारावा. हे ऋषिकेशा, हे इंद्रियाच्या संचालका, जगताला धारण करणाऱ्या जनार्दना, महान स्वरूपधारी अच्युता, आपल्या भावातून कधीही न हलणाऱ्या आपणास प्रणाम असो. हे कमलनाथा, कमळाची माळ धारण करणारे जनार्दना, श्रीपते, पितांबरधारी गोविंदा, क्षीरसमुद्रात शयन करणाऱ्या नारायणा, भयंकर मुखधारी नरसिंहा, शारंगधनुष्य धारण करणाऱ्या श्रीरामा, श्वेत वर्णांकित हे शंखचक्र गदाधारी, वामन रूपधारी, यशरूप वराह रूपधारी, तसेच 3 लोकांना मोजणाऱ्या वामना, संपूर्ण दिशांना प्रकाशात व्याप्त करणाऱ्या केशवा, तुला नमस्कार असो. वासुदेवा, कैटभ विनाशका, लक्ष्मीचे एकमात्र स्थान असणाऱ्या वैकुंठाधिपते, देवश्रेष्ठा प्रभो, देवादिदेवा, श्री विष्णूंचे जे भक्ती करतात तसेच जे सर्वाचे निर्माते ब्रह्मदेव त्यांना नमस्कार करतात, त्यांना मी देखील नमस्कार करतो. म्हणजे कसं असतं, लगेच पलटी. आता विष्णूने एकच बुक्का मारला तर पृथ्वीवर पडला आडवा. मग याला समजलं आपण काय ह्याच्या पुढे द्वंद्व युद्धाला पुरू शकत नाही, तर आता माघार घेतली पाहिजे. हे कुठं घडतं, आता पण तेव्हाचे हे असुर होते तर ते आता आपल्या पृथ्वीवर शांतीदूत आहेत. जेव्हा एकटे दुकटे असतात आणि कळतं त्यांना आता आपलं काही चालत नाही, तेव्हा ते खूप गोड गोड बोलतात आणि आपल्यासारखं वागतात. आणि जेव्हा झुंडीने राहतात तेव्हा ते आपल्यावरती हल्ला करायला कमी करत नाहीत. आता ह्याने लगेच विष्णूंची स्तुती आरंभ केली, त्यांच्या सगळ्या अवताराचं वर्णन केलं. वासुदेवा, केशवा, प्रद्युम्ना, कैटभ राक्षसाला कसं मारलंस, वामन रूप कसं घेतलंस, वगैरे वगैरे. आणि मग आता तुला ब्रह्मदेव पण ज्या जगाचं म्हणजे काय निर्माण आहे ब्रह्मदेवाकडून, ते ब्रह्मदेव देखील तुला नमस्कार करतात. तर अशा ह्या विष्णूला मी नमस्कार करतो. संपूर्ण भूतांचे आराध्य बुद्धिशाली वासुदेवाला जे प्रणाम करतात त्यांना मी प्रणाम करतो. त्या अपरिमित तेजस्वी यशस्वी यशरूप सुकर रूपातील विष्णूला, सुकर म्हणजे डुकराचं रूप घेतलं होतं विष्णूंनी, कुर्म घेतलं होतं, काय कुर्म म्हणजे कासव, मत्स्य रूप घेतलं होतं. तर त्या सगळ्यांना आता हे नमस्कार करत आहे. गुणांचे एकमात्र निधिरूप तुम्हाला मी वारंवार नमस्कार करतो. दयासागरा देवा, सर्व भक्ताला भक्ती फल देणाऱ्या रूपास आपणास माझे नमन असो. अशी अंधकाने दीर्घ स्तुती केली. विष्णू म्हणाले, दानवराज, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. इच्छेनुसार वर माग, मी तुला त्रिलोकातील दुर्लभ असा वर देईन. अंधक म्हणाला, देवा, जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट असाल तर वर देऊ इच्छिता तर हे देवा, मला उत्तम युद्ध प्रदान करा, ज्यामुळे मी उत्तम पदास प्राप्त होईन. भगवान म्हणाले, तू मला प्रसन्न केले आहेस, आता मी तुझ्याबरोबर युद्ध कसे करू? मला तुझ्याप्रती क्रोध कसा येईल? तसे क्रोधाशिवाय युद्ध असंभव आहे. आणि जर तुझी युद्धाची मोठी उत्कंठा असेल तर तू युद्धासाठी भगवान शंकराकडे जा. अंधक म्हणाला, शंकराने माझे कार्यसिद्धीस पावणार नाही. विष्णू म्हणाल, तू कैलास पर्वताच्या शिखरावर बलपूर्वक हलव त्या शिखराला धरून. तो शैलशृंग कंपित झाल्यावर तेथे देवेश शंकर भयंकर क्रोध करतील. हे दानवश्रेष्ठा, शंकर कोपित झाल्यावर तुला युद्ध देखील देतील. तेव्हा तो पापी दानव त्यांचे वचन ऐकून शंकराच्या कैलासावर जाऊन पोचला. बघा, आता विष्णूची स्तुती केली. विष्णू म्हणाले, काय पाहिजे तुला बाबा, वर माग, त्रिलोकात असा चांगला वर मी तुला देईन. पण ती विनाशकाली विपरीत बुद्धी असते ना, तर म्हणे मला तुम्ही युद्ध करा, मायाशी चांगलं युद्ध करा म्हणे, मला युद्ध द्या. आता ते म्हणाले, बाबा मी कसा काय तुझ्यावर क्रोधित होऊ?
आता तू माझी एवढी स्तुती केली आणि क्रोधाशिवाय युद्ध नाही. म्हणजे खरं रागच आला पाहिजे. आता मिलिटरीतली माणसं बसली अहिंसा करत, ह्या गालावर मारलं त्या गालावर मारतं, होईल का? जेव्हा तिथं राग असतो तेव्हा तो युद्ध होतं. तर अहिंसेने युद्ध होत नाही आणि अहिंसेने काहीही मिळत नाही. तशाच तसे हाच जगाचा तत्त्वज्ञान आहे. मग म्हणे तो आता मी तर काय युद्ध करणार नाही म्हणे, शंकराकडे जा. शंकराने सांगितलंच होतं ना, मी आणि विष्णू आमच्या दोघांना काय तू पराजित करू शकत नाही. मग ते म्हणे शंकर जाण तर मला वर दिलेला आहे, ते कसे माझ्याशी युद्ध करतील? जा म्हणे पर्वताच्या ते कैलास शिखरावर जा आणि ते शिखर जाऊन हलव गदा गदा. मग ते शिखर पहिला कैलास कंपित झाला की क्रोधानं शंकर तिथं येतील आणि तुझ्याशी युद्ध करतील. तो पापी राक्षस ते खरं मानला आणि गेला कैलासावरती. आणि शंकराच्या कैलासावर जाऊन तो पापी दानव पोचला आणि तेथील पर्वत शृंगास वारंवार हलवू लागला. त्याच्या शिखराच्या कंपनाने तिन्ही लोक कापू लागले, तर काही शिखराचे अग्रभाग खंडित झाले. हे राजन, चारही पर्वत आपापसात मिसळून गेले. वज्रपात आणि उल्कापाताने काही वृक्ष कोसळले. तर पार्वतीने शंकरांना चपळतेने धरले आणि म्हणाली, हे नाथ, हा मृत्यू, पाताळ आणि नागलोक कशामुळे कंपायमान होत आहे? का युद्धाचा क्षय होणार आहे? शंकर म्हणाले, कोणाची मती भ्रष्ट झाली आहे? ज्याने सर्पाच्या मुखात हात घातला असेल? कोणाला काळाने बोलवले आहे? कोण आहे ज्याने कैलास निवासी बनून मला समाधीतून जागे केले? समक्ष आल्यावर तो निस्संदेह मारला जाईल. श्री शिवाने विचार केला, अंधकाशिवाय कोणीही नसेल, याच क्षणी मी त्याचा वध करेन. त्यावेळी तेथे ब्रह्म, इंद्रादी सर्व देवतासह सर्व शुभलक्षणांनी युक्त असा एक रथ बनवून आणला होता. काही देव चक्रामध्ये अग्रभागामध्ये, काही देव नाभीत, काही देव मागे पुढे स्थित होते. काही देवता निश्चल होऊन स्थिर होत्या, काही युवांमध्ये दुसऱ्या स्तंभामध्ये स्थिर होत्या, काही रथाच्या चारी बाजूला होत्या, अन्य रथाच्या प्रावरणात दुसऱ्या रथाच्या कलशामध्ये स्थिर होत्या. वेली तसेच माळांनी सुशोभित शत्रूला भय देणारा तो दिव्य रथ, देवमय रथ बनवून भगवान शिवशंकर त्यावर आरूढ होऊन क्रोधाने व्याप्त झाले. जेथे अंधक होता तेथे जाऊन पोचले. थांब थांब असे म्हणत महादेवाने त्यावर बाणाने प्रहार केला, ज्यामुळे अंधक त्या शरवर्षावाने झाकून गेला. जेथे सूर्य, आकाश, चंद्र काही दिसत नव्हते, तेव्हा दानवाने शंकरावर अग्निअस्त्र फेकले, ज्यामुळे सर्व देव बाणाच्या ज्वालांनी व्याकुळ होऊन महादेवास रक्षा रक्षा म्हणू लागले. तेव्हा भगवान शंकरांनी वरुणास्त्राचे संधान केले, त्यामुळे अग्निअस्त्राचा विनाश झाला. जेव्हा त्या दानवाने वायव्य अस्त्राचा प्रयोग केला, तेव्हा त्या अस्त्राने नष्ट होऊन वायव्यास्त्र लुप्त झाले. म्हणजे आता वरुणास्त्र टाकलं, मग वायव्यास्त्र टाकलं की ढग निघून गेले. आता काय झालं मागचं आपण हे पाहूया. तो गदगद हलवायला लागला तो पर्वत, इतका वारंवार कंप व्हायला लागला, झाडं पडू लागले, उल्कापात होऊ लागले. आणखीन काही शृंग म्हणजे टोकं जी होती पर्वताची, ती चारी अशी एकमेकात मिसळून गेली. आणि मग पार्वतीनं समाधीतून जागं केलं शंकराला आणि म्हणली, नाथ, आता हे काय चाललंय बघा, मृत्यूलोकात पाताळात सगळं हलतंय, कशाचा क्षय, कुठल्या युगाचा क्षय होणार आहे का? म्हणजे एखादं युग असतं ते संपणार असतं तेव्हा असा प्रलय होत असतो, तर कशामुळे सारं कंपायमान होत आहे? शंकर जागे झाले समाधीतून आणि म्हणाले, ज्या कोणी म्हणे ही गोष्ट सुरुवात केली त्याचा काळ जवळ आला आहे, तो स्वतःहून काळाच्या मुखात आला आहे, तर आता मी काय त्याला प्रत्यक्ष दिसला तर सोडणार नाही. शंकरांना पण अंदाज होताच. ते म्हणले, हा अंधकच असणार, ह्याच्याशिवाय कोणी करणार नाही. आणि म्हणे आता मी याचा वध करेन. तेवढ्यामध्ये देव सगळे आले, एक दिव्य रथ घेऊन आले, त्या रथाच्या चाकावर, आक्षात, साईडला म्हणजे सगळीकडे थोडक्यात देव बसले होते. म्हणजे देवांची शक्ती होती. वरच्या त्या छत्रापासून खालच्या चाकापर्यंत सगळीकडे देवाने आपापली शक्ती प्रदान केली होती. आणि मग शंकर त्या रथामध्ये बसले आणि क्रोधाने तो रथ घेऊन जिथे अंधक होता तिथे गेले. मग त्याने काय केलं, शंकरावरती अग्निअस्त्र सोडलं. मग शंकराने त्याच्यावरती पर्जन्यास्त्र सोडलं आहे. मग ह्याने काय केलं, ढग पळून जाण्यासाठी, ढगांना पळून लावण्यासाठी वायव्यास्त्र सोडलं, वायूचा उपयोग केला. मग शंकराने क्रोधित होऊन काय केलं तर नागास्त्र सोडलं, ज्यामुळे वायव्यास्त्राचा विनाश झाला. नागास्त्राला पाहून दानवाने गरुडास्त्र सोडले, त्याला पाहून सर्पास्त्र लुप्त झाले. तेव्हा शिवाने गरुडास्त्रास शांत करण्यासाठी नरसिंहास्त्र सोडले. म्हणजे एकमेकाच्या विरोधी सोडायचं, वरचढ. त्याने नागास्त्र सोडलं की नागाचे शत्रू कोण, गरुडास्त्र सोडलं. त्याचं गरुडास्त्र बघून शंकरांनी काय केलं, मग नरसिंहास्त्र सोडलं. नरसिंहाला तर सगळेच घाबरतात ना.
ज्यामुळे कोणती बाधा होत नव्हती. हे वत्स देवासुरांना भयभीत करणारे असे मोठे घनघोर युद्ध झाले. चक्र, नालिक, तोमर, खड्ग, मुद्गल, वज्रदंत, भाले म्हणजे सगळे असे हे लढाईचे अस्त्र आहेत, शस्त्र आहेत. आणि त्याने हे लढले सगळे शंकर आणि अंधक. कर्णिकार नावाच्या शस्त्राने युद्ध होऊ लागले. या प्रकार तो दानव अनेक शस्त्रांनी मारला गेला नाही, अनेक अस्त्रांनीही मारला गेला नाही. तेव्हा भगवान वृषध्वज शंकराने ज्वालासहित भयंकर तलवारी, बाण आणि तोमर शस्त्राचा प्रयोग केला. गौड देशाच्या सुंदरी समान ते त्याच्या शरीरास स्पर्श करू शकत नव्हते. तेव्हा शिव आणि अंधक वायुयुद्ध करू लागले. त्यामध्ये मुष्टीप्रहार इत्यादी विधीने युद्ध करू लागले. मार्कंडेय म्हणतात, त्यावेळी भगवान शंकरांनी अंधकाच्या विनाशाचा विचार करून त्याला क्रोधाने जोरात पृथ्वीवरती फेकले, ज्यामुळे त्याचे हात वर आणि तोंड खाली जाऊन तो धाडकन कोसळला. त्या क्रोधायमान होऊन अंधकाने शंकरास खांद्याला बंधकाने जखडून पीडित केले. त्यामुळे ते चैतन्यरहित होऊन मूर्छित पडले. दानवाने मूर्छित पाहून विचार केला की माझ्याकडून फार मोठे पाप झाले, मी काय करू. शिवशंकरांना दोन्ही हाताने हल उचलून हृदयाशी धरून कैलास पर्वतावर नेऊन त्याने शय्येवर शंकराला ठेवले. आता एवढं युद्ध झालं, शंकरानेच तो वर दिला होता, तर तो काय ऐकत नव्हता अस्त्राशस्त्राने. तर म्हणे गौड देशाच्या सुंदरी असतात, त्यांच्या शरीराला कोणी स्पर्श करू शकत नाही. तसे म्हणते सगळी अस्त्र त्या अंधकाच्या भोवती फिरत होती, पण त्याला स्पर्श करू शकत नव्हती. मग दोघं वायुयुद्ध म्हणजे हवेमध्ये उडून युद्ध करू लागले. मग काय झालं, शंकराने त्याला एक असा टोला मारला की ते डोक्यावरती खाली पडला पृथ्वीवरती. खाली डोकं वर पाय झाले त्याचे. मग त्याने पण राग आला, त्याने पण शंकरांना खांद्याला धरलं, जकडून बांधून टाकलं. आणि त्यामुळे त्यांचं चैतन्य सगळं नष्ट झालं आणि शंकर मूर्छित पडले. मग परत त्यालाच वाईट वाटलं की ज्याने मला वर दिला आहे, जो माझा देव आहे, त्यालाच मी आता बांधले. मग त्याने शंकरांना उचललं, हृदयाशी घेतलं आणि कैलासवावर नेऊन त्यांचं जे काही घर आहे त्याच्या घरामध्ये शय्येवरती त्यांना झोपवलं. आणि तो दैत्यराज तिथून निघून गेला. वेदनांनी पीडित स्वतः शंकरांनी स्वतःला पाहिले. या दुष्टाने मला कसे काय पराजित केले असा विचार करून ते क्रोधित झाले आणि दानवाच्या दिशेने चालू लागले. त्या दानवास पाहून शंकरांनी 1000 भाराच्या लोखंडाच्या सळईने त्याच्या मस्तकात प्रहार केला. दानवानेही युद्धात हसत हसत खड्गाने भोलेनाथावर वार केला. त्या भीषण संग्रामात शंकरांनी क्रौच्छेर नामक अस्त्राचे स्मरण केले आणि त्या प्रकाशमान अस्त्रास फेकून मारले. त्या अस्त्राच्या प्रहाराने तो रक्तवमन करत खाली पृथ्वीवर कोसळला. त्यानंतर श्री शिवाने शूलाच्या प्रहाराने त्याचे 2 तुकडे केले. तो पापी शूलाच्या अग्रभागावर स्थित होऊन चक्राप्रमाणे भ्रमण करू लागला. त्याच्या शरीराचे जितके रक्तबिंदू पृथ्वीवर पडले ते सर्व शस्त्र घेतलेले दानव रूपाने उठून उभे राहिले. तेव्हा त्या वेगशाली दानवाने शंकर व्याकुळ झाले. भगवान शंकराने तेव्हा दुर्गेचे स्मरण केले. तिथे ते चामुंडा रूपाने भयंकर मुख असे पसरून आली आणि तिच्या हातामध्ये अनेक शस्त्र शोभत होती. असा भीषण आकार धारण केला होता. मोठ्या दाडानी, विशाल शरीराची, पिवळ्या नेत्राची, लांब कान असणारी देवी प्रगट झाली. देवी बोलू लागली, हे देवा आज्ञा दा, कोणाला यमसदनी पाठवू. शंकर म्हणाले, भद्रे, या दानवाचे तू रक्तप्राशन कर. असे करून दुर्गेने रक्तप्राशन केले. मग ते जमिनीवर पडूनच दिलं नाही तिनं रक्त. काय झालं, शंकर वेदनेने विवळत होते. त्यांना जागेवर ठेवलं आणि परत फिरला राक्षस. शंकर म्हणले, ह्यानं कसं काय मला पराजित केलं. शंकर परत उठले, त्याच्या पाठी गेले आणि 1000 असं वजन असेल त्याचं, टनाचं, 1000 किलोचं, अशी मोठी लोखंडी सळई त्याच्या डोक्यात घातली. तरी पण तो राक्षस हसत हसत तलवार घेऊन शंकरावर धावला. म्हणजे त्याला काही झालं नव्हतं. पृथ्वीवर कोसळला तो उलटी करत करत. मग काय केलं, त्याला क्रौच्छेर नावाचं एक तेजस्वी अस्त्र मारलं. मग त्याने मात्र उलटी करत तो जमिनीवर कोसळला. मग शंकराने आपल्या शूलानी त्रिशूळाने त्याचे 2 तुकडे केले. तर तो पापी राक्षस त्रिशूळाच्या ह्याच्यावर बसला, वरच्या टोकावर बसला आणि गोल गोल फिरू लागला. मग त्याच्या शरीराचं जेवढं रक्त खाली पडलं तेवढ्या सगळ्यातून तेवढे आसूर तयार झाले पुन्हा. त्या हातात शस्त्रास्त्र घेऊन लढू लागले. म्हणजे तेच आसूर तयार झाले पुन्हा, किंवा तो अंधकासूरच, अनेक अंधकासूर तयार झाले. मग देवाने काय केलं, चामुंडेची प्रार्थना केली. पार्वतीची ही अनेक रूपं आहेत. लक्ष्मीबाई आपल्या सुखी देवाबरोबरचा अवतार घ्यायचा, हिरवी देवाची सेवा करत त्याच्या पायाशी बसायचं. आणि पार्वतीला मात्र अनेक रूपं, नवदुर्गेची रूपं, युद्धात नेहमी आज्ञा, स्वतः युद्ध पार्वतीनं केलेली आहेत.
तिला बोलवलं. मग ती अकराळ विक्राळ लांब कानवाली पिवळ्या डोळ्याची भयंकर मुख असणारे देव पुढे आले. म्हणे देवादिदेवा आज्ञा करा. ते म्हणले ह्याचं ना रक्त सगळं तू पी, म्हणजे जमिनीवर रक्त पडणार नाही, त्यातनं अनेक राक्षस निर्माण होणार नाही. मग त्या दुर्गेने ते रक्त सगळे प्राशन केले. श्री शंकरांनी हजारो दानवांना मारून टाकले. अंधकाने धारातीर्थी पडणाऱ्या त्या दानवांना पाहून उत्तम वाणीने देवादिदेव महादेवांची स्तुती केली. अंधक म्हणाला, देवादिदेवा महेशा, अर्धनारी नटेश्वरा, हे महादेवा, हे सदाशिवा, हे सर्वस्वरूप शिवस्वरूप सर्वा, त्रिगुणात्मका, नंदिकेश्वरावर आरूढ असणाऱ्या आणि भाळावरती चंद्र धारण करणाऱ्या चंद्रशेखरा, हातात खड्ग घेतलेल्या गंगाधरा, आपणास माझे नमन असो. डमरू हातात घेतलेल्या सदाशिवा, या नरमुंडाची माळा धारण केलेल्या, कामदेवाचे शरीर नाश केलेल्या महेश्वर देवा, पुषाचे दात पाडणारे, गणांच्या स्वामी, म्हणजे वर्णन आहे सगळं. डोक्यावर चंद्र आहे, हातात त्रिशूळ आहे, डमरू आहे, मुंडांची माळ तुझ्या गळ्यामध्ये आहे, तू कामदेवाचं धन केलेलं आहेस, सर्व भूतांचा तू राजा आहेस, स्वरूपभूत देह धारण करणाऱ्या महारुद्रा, रूपरहित होऊनही सुंदर रूप असणाऱ्या कालेश्वरा, तुम्हाला माझा नमस्कार असो. आपणच शंकर, ब्रह्माचेही मस्तक नष्ट करणारे आहात. सदा स्मशानात निवास करणाऱ्या शंकरा, नित्य भयंकर रूप धारण करणारे सर्व व्याप्त तुम्हीच सूर्यपुत्र शनी आहात. तुम्हीच सर्वांचे कर्ता आणि संवारक आहात. तुम्ही भूमी, दिशा, बृहस्पती, शुक्राचार्य, सूर्यपुत्र शनी आहात. हे देवेशा, तुम्ही भूमीचे पुत्र मंगळ आणि नक्षत्र ग्रह सर्व तुम्हीच आहात. त्या दानवाने भगवान शंकरांची अशी स्तुती केल्यावर हात जोडून शिवशंकरास नमस्कार केला. शंकर म्हणाले, परमशक्तिशाली दानव, आम्ही प्रसन्न आहे, वर माग. अंधकाने सांगितले, तुम्ही जर मला प्रसन्न आहात तर असा वर द्या की मी तुमच्याप्रमाणे भस्मधारी, जटाधारी, त्रिनेत्र आणि त्रिशूलधारी, चतुर्भुज, व्याघ्रचर्म धारण करणारा आणि नागयज्ञोपवित धारण करणारा होऊ इच्छितो. म्हणजे तुमच्यासारखंच मला रूप द्या. भगवान शंकर म्हणाले, हे निष्पाप, आज मी तुला हा वर देतो की तू मागितलास तो वर येईल, तुला मिळेल. हे पुत्रा, तू माझ्या गणामध्ये भृगिश नामक गणात असा प्रतिष्ठित होशील. अशा प्रकारे सदाशिवांनी अंधकाचा उद्धार करून भृगिश नावाच्या स्वतःच्या गणात त्याला प्रमुख केले. असं अंधकासुर वध आणि वरदान नावाचा अध्याय येथे समाप्त झालेला आहे. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता आपण पाहत आहोत अध्याय 49, शूलभेद उत्पत्ती महात्म्य वर्णन. श्री मार्कंडे म्हणतात, हे राजन, देवेश शंकरांनी अंधकाचा वध करून पार्वती सहित कैलास पर्वतावर पोहोचले. ब्रह्मादी देवांनी इंद्रांनी संतुष्ट होऊन भवानीने शंकरांना नमस्कार केला सगळ्यांनी. भगवान शंकर म्हणाले, आलेल्या सर्व देवांनी आसन ग्रहण करा. म्हणजे ब्रह्मा आणि इंद्र हे सगळे देव आहेत, ते शंकरावरती संतुष्ट झाले आणि त्यांना नमस्कार केला. भवानी आणि शंकर दोघांना नमस्कार केला. यात थोडंसं ना हे चुकीचं, टायपिंग किंवा व्याकरण चुकीचं आहे. भवानीने नाही, तर भवानीसहित शंकरांना नमस्कार केला आहे. आलेल्या सर्व देवांनो, आता आपण बसून घ्या. शंकर म्हणाले, हे पितामह, सर्व देवांच्या सुखासाठी मी या दानवास मारले आहे. पितामह कोण? तर पितामह ब्रह्मदेव. शुभ्र व्रत, तप, जप इत्यादीमध्ये लागलेल्या दानवाला मारण्याने माझा शूळ निर्मळ होत नाही. त्यामुळे मी तीर्थयात्रा करू इच्छितो. तुम्हीही माझ्याबरोबर चला. सर्वप्रथम देवेश शंकर प्रभास तीर्थावर पोचले. म्हणजे देवांना पण जर एखादी लढाई केली, कुणाला मारलं तर त्या पापाचं क्षालन करावं लागत होतं. देव म्हणले, तो तप, म्हणजे त्यानं तप केलेलं आहे, असं शुभ्र तप केलं चांगलं, आणि त्याला मीच वर दिला होता आणि त्याचा मीच वध केला, तर ते माझ्या त्रिशूळाला त्याचं रक्त लागलं तर ते पापच झालेलं आहे माझ्या हातून. तर माझा तो त्रिशूळ काय आता म्हणजे निर्मळ होत नाही किंवा पुढे चालणार नाही दुसऱ्या युद्धाला. त्यामुळे मी तीर्थयात्रा करू इच्छितो. तुम्ही पण सगळे माझ्याबरोबर तीर्थाला चला. मग सर्वप्रथम कुठं आले? प्रभास तीर्थावर आले. आता हे प्रभास तीर्थ आहे गुजरातच्या जवळ, आणि जिथं श्रीकृष्ण बसले होते आणि त्यांच्या पायाला पारध्याने बाण मारला, हेच ते तीर्थ आहे प्रभास तीर्थ. प्रभास तीर्थामध्ये गंगासागराच्या मध्ये स्थिर असलेल्या तीर्थावर स्नान करण्याने निर्मळता प्राप्त झाली नाही. तेव्हा देवदेवास श्री नर्मदेवर आले, म्हणजे प्रभास तीर्थात गेले. त्यानंतर गंगासागरमध्ये गेले, तिथं पण प्रार्थना केल्या, स्नान केल्या, पण त्यांना काही निर्मळता वाटली नाही.
तेव्हा ते सर्व देवांसह कुठं आले? नर्मदेच्या काठी आले. तिथे पोचून शंकराने उत्तर दक्षिण तटावर निवास केला. म्हणून ते नर्मदेच्या दक्षिण तटावर पर्वतस्थित भृगुतीर्थावर गेलं की राजन सर्व देवासह महादेवाने राहून तेथे विश्राम केला. ते स्थान सर्व देवांना आकर्षित करणारे आहे. तसेच त्यास विशिष्ट तीर्थ मानून भगवान शंकर तेथे स्वतः स्थिर झाले. आतापर्यंत काय आहे, तर कोणतरी ते एखादं तप केलं, मग तिथं लिंग स्थापन केलं आणि देवाला सांगितलं की तू याच्यामध्ये वास कर. पण हे तर मात्र उलटी परिस्थिती आहे. शंकर स्वतः सगळ्या देवांना घेऊन आले, तिथं तप केलं आणि त्या तीर्थावरती त्यांनी स्वतःहूनच वास केला आहे. तिथं सर्व देव पण आहेत. कुठं आहे हे? भृगुतीर्थावर गेले, त्या तीर्थाच्या तिथलं हे शूलभेद आहे. मग आता ह्या रसाला बघा, तेव्हा शंकराने आपल्या शूलाने पहाडांचा वेध घेतला, ज्यामुळे रसातलही वेगळा झाला आणि शूल सर्वथा निर्मळ झाला. मग शंकराने काय केलं, आपल्या त्या शूळाने त्या पहाडांमध्ये मारलं थोडक्यात. त्याचं म्हणजे आपण घासून पुसून जसं घेतो एखादं त्या दगडाला घासून धार आणण्यासाठी, तसं शंकराने त्या पहाडावरती आपला त्रिशूळ घासलेला आहे. त्यामुळे पृथ्वीपासून तो डोंगराचा भागही थोडा वेगळा झाला आणि शंकरांचा शूळ पण तिथे निर्मळ झाला. आता त्याचे कोणताही लेप तिथे दिसत नव्हता. तेव्हा देवांनी लिंगाची स्थापना केली. ते लिंग पुण्यप्रद आणि सर्व दुःखविनाशक आहे. त्याच्या दक्षिणेला स्वतः भगवान विष्णू आणि चरणाच्या अग्रभागामध्ये गंगा सदैव निवास करते. अग्रभागावरून पाहिले हे राजन, जेव्हा जल वाढले तेव्हा तेथे जल वाढून गेले आणि ही महानदी नर्मदा खूप पुण्य देणारी अशी नदी आणि जलमय लिंग आहे, चक्रतीर्थ आहे. मग काय झालं, तिच्या एका बाजूला विष्णू राहिलेला आहे, एका बाजूला गंगा राहिलेली आहे. आता ते जेव्हा नर्मदेत धुतलं तेव्हा त्या शूळावरचं रक्त वगैरे गेलं निघून, किंवा ते पाप निघून गेलं. मग ती नर्मदा महानदी तिथं मोठी वाढली, तिथं पाणी तिथं वाढलं आहे, जल वाढलेलं आहे आणि खूप पुण्य देणारी आणि जलमय लिंग तिथं आहे, त्याला चक्रतीर्थ म्हणतात. त्या शूलभेद तीर्थात विधीपूर्वक शिवानी स्नान केले. स्नान केल्यावर शंकराने स्वतः शुद्धत्व आणि निर्मलत्व अनुभवले. या तीर्थाच्या उत्तरेला देवादिदेव जगद्गुरू शूलपाणी भगवान शंकर प्रतिष्ठित आहेत. हे तीर्थ सर्व तीर्थात परमश्रेष्ठ आणि सर्व देवमय आहे. ते तीर्थ सर्व पापांचा विनाश करते आणि सर्व दुःखाचा नाश करते. असे उत्तम पुण्यप्रद असे ते तीर्थ आहे. आता जिथे भगवान शंकर आणि सगळेच देव आलेले आहेत, ते तीर्थ पुण्यशील असणारच आहे आणि भगवान स्वतः त्या शूलभेद तीर्थामध्ये राहिलेले आहेत. मग तिथे जगद्गुरूंनी काय केलं, जगद्गुरू कोण आहेत? जगद्गुरू पितामह वगैरे सगळ्या ब्रह्मदेवालाच हे आहेत. तर सर्व देवांना तिथं त्या शिवलिंगात प्रतिष्ठापना केली सर्व देवांची. त्यानंतर 100 रक्षक तेथे ठेवून 8 विनायकांनाही नियुक्त केले. म्हणजे 108 भैरव असतात किंवा क्षेत्रपाल असतात. आपल्या प्रत्येकाच्या नगरीला आपल्या आपल्या ठिकाणी आपली एक तिथली लोकल गाव देवता असते, आपले तिथले क्षेत्रपाल असतात, त्या त्या ठिकाणाचं रक्षण करणारे. त्या सर्वांचं आपण वर्षातून एकदा तरी पूजन करायचं असतं. प्रयत्नपूर्वक 108 क्षेत्रपाल त्याची रक्षा करतात. जो श्रद्धारहित होऊन तिथे राहण्याची इच्छा करतो त्यास अनेक विघ्ने येतात. मग ज्याला श्रद्धा नाही आहे मनाने आणि तरी पण तिथं मी राहायचं म्हणून म्हणतो, तर त्याला तिथं विघ्न येतात. सांसारिक लोक कुटुंबाचे, कृषी कार्याचे, तर काही सभांच्या योजनाची, काही धन जोडण्यास लागलेले आहेत. काही लोक परोक्षवादी आहेत, तर काही हिंसापरायण आहेत. काही लोक परस्त्री आसक्त, तर काही दुसऱ्याच्या जीवाचे विघातक बनले आहे. काही लोक तीर्थयात्रेला जातात आणि त्याने काय लाभ होणार असा विचार करतात. सांसारिक आणि देहसुखाच्या चिंतेने मोहपाशामध्ये अडकलेले असतात. पापासक्त पुरुषास स्नान घडत नाही. देवांचे अनुचर सदैव त्या तीर्थाची रक्षा करतात. जो पवित्र आचरण करणारा पापरहित असा पुण्यात्मा आहे, जो धन्य आहे, त्यालाच सरस्वती, भोगावती व विशेष करून देवनदी गंगेच्या स्नानाचे फळ मिळते. म्हणजे माणूस तीर्थयात्रेला गेला तरी सकू गेली पंढरपूर आणि वेशीपासून आली घरा, किंवा मग काय बाय ग कणिंग धान्यानं भरलेली आहे पण ती काढू नको, माझ्या विना फोडू नको, माझ्या विना आड्याचा भोपळा तोडू नको, आपण ऐकलं आहे ना. तसं ज्यांचं मन गेले तीर्थयात्रेला पण सगळं संसारात आहे, अशा लोकांना ते अष्टपाल विघ्न आणतात. 108 जे क्षेत्ररक्षक आहेत ते, तिथं काय त्यांना आंघोळ मिळत नाही करायला, काहीतरी कारण घडतं. पण जे पापरहित आहेत, पुण्यात्मे आहेत, त्यांना मात्र तिथं सरस्वती, भोगावती, देवनदी यांच्यामध्ये स्नान करायला मिळतं आणि त्याचं फळही मिळतं.
त्रिवेणीमध्ये गंगा यमुनेचा संगम याप्रमाणे हा संगमही मोठा पुण्यदायक आहे. त्या तीर्थाला पाहून सर्व देव प्रसन्न चित्त झाले. म्हणजे भोगावती आणि नर्मदा ह्यांचा तो संगम आहे देव नदीचा. तर ते सर्व शंकराच्या जवळ जाऊन म्हणाले, देवेशा, तुमचे हे तीर्थ गया तीर्थापेक्षाही उत्तम आहे. जर हे तीर्थ खूप रहस्यमय आहे आणि पुण्यदायक आहे, असे तीर्थ झाले नाही ना पुढे होईल. या खूप रहस्यमय आणि पुण्यवाचक असे या तीर्थाची महती आहे. यक्ष, किन्नर, दिक्पाल, लोकपाल, इंद्र इत्यादी देवतांच्या भागाने जे भेदन झाले ते आजही देवपुरीत 3 प्रकारचे आवर्त पाहावयास मिळतात. राजश्रेष्ठा, खूप शब्द असलेले जे 3 कुंडे आहेत तिथे. जवळच रुद्रकुंड असून मार्कंडेय ऋषींची गुहा आहे. थोड्याच अंतरावर रणछोडदासजी मंदिर आहे. जो उपवास करीत असलेला मनुष्य या तीर्थात स्नान करतो, दीक्षारहित आणि मंत्ररहित असलेला तो 1 वर्षाच्या पापातून मुक्त होता. म्हणजे ज्याला काही दीक्षा नाही, गुरु नाही, मंत्रतंत्र काही येत नाही, तरी पण ह्या जलामध्ये स्नान केल्यावरती त्याला 1 वर्षाची जी पापं आहेत मागची ती तुमची नष्ट होत आहेत. आणि हे असं पुण्यदायक आणि काही गूढ असं तीर्थ आहे असं देवच येऊन शंकरांना म्हणाले. वेदोक्त मंत्र सद्योजात प्रदप्चामी सद्योजाताय वै नमो नमः. भवे भवे नाती भये भवस्तमा भवाय नमः. वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः. श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः. कालाय नमः कलाविकरणाय नमः. बलविकरणाय नमो बलाय नमो. बलप्रमथनाय नमः. सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः. अघोरेभ्यो अघोरेभ्यो थघोरेभ्यो घोरघोरतघोरेभ्यो सर्वेभ्यो शर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेम्य. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ईशानः सर्वविद्यानामीश्वर सर्वभूतनाम ब्रह्माधिपती ब्रह्मः शिवो मे अस्तु सदाशिवोहम. या मंत्राचा उच्चारपूर्वक इथं नमस्कार करून 10 अक्षराचा हा मंत्र किंवा साधं जरी आपण ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात इतकं जरी म्हटलं तिथं आणि ओम नमः शिवाय या 6 अक्षरी मंत्राचा जरी जप केला, साधं ओम शिव या 3 अक्षराचा जप जरी केला, श्री शिव या 3 अक्षराचा या मंत्राने जप करून तीर्थात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या तिघांनी स्नान करावे. स्त्री आणि शूद्राने 3 देवांचे ध्यान करावे. जो मनुष्य ओम नमो भगवते शिवाय या 10 मंत्राचा जप करतो तो पुण्यात्मा येथे शंकर आहे. तो त्या लोकात जातो. केदार क्षेत्र आणि रुद्रकुंडातही या प्रकारे दिल्या जाणाऱ्या जलाचे महात्म्य आहे. 5 रकारांनी युक्त ओम मिश्रित हा मंत्र आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युर्मुक्षोयमामृताम हा एक मंत्र आहे. दुसरा आहे ओम क्षाम क्षम क्षैम क्षौम क्षौम क्षम क्षः. ओमक्षा क्षी क्षू क्षै क्षः. म्हणजे हे मंत्र म्हणायचे आणि तिथं तुम्ही स्नान करायचं. या मंत्र आणि युक्त इंद्र इत्यादी देवांनी पूजित या मंत्राचा उपयोग योग्य सांगितला आहे. इंद्राने पूजन केलं हा मंत्र म्हटलेला आहे. जो पुरुष येथे शूलभेद तीर्थामध्ये इंद्रियांना जिकडून विधीपूर्वक स्नान करून इंद्रियांना जिंकून आणि विधीपूर्वक स्नान करून तिळ मिश्रित जलाने पितराचे तर्पण करतो, त्याच्या 10 आणि पूर्वीच्या 10 पिढ्यांचा उद्धार होतो, ते तरुण जातात. जो पुरुष गया इत्यादी 5 स्थानात श्राद्ध करतो, जे फळ त्याला मिळते तेच शूलभेदातून प्राप्त होते. जे फळ मिळते त्याला शूलभेदातून तेच फळ प्राप्त होते. संस्कृतमध्ये हाताला पणी म्हणतात. शंकराच्या हाताने त्रिशूळ मारण्यात आला म्हणून या स्थानाला शूलपाणी व येथील समृद्ध झाडीच्या जंगलाला शूलपाणी जंगल किंवा शूलपाणीची झाडी
अथवा शूलपाणेश्वराची झाडी असे म्हणतात। याच झाडीत नर्मदापुत्र मामा लोक अर्थात भिल्ल मंडळी राहते। आता पूर्वी हे फारच होतं की ही भिल्ल मंडळी म्हणायची आम्ही नर्मदेचे मामा आहोत आणि आम्हाला लूटमार करायचा अधिकार आहे आणि खूप लूटमार करायचे। पण आता मात्र हे कमी झालेलं प्रकरण आहे, कारण ज्याला त्याला कामं दिली सरकारने। अहिल्याबाईंच्या काळापासूनच ही गोष्ट मी मागच्या अध्यायात सांगितली, कारण नुकतंच मी ते पण पुस्तक वाचत होते, त्यात हा उल्लेख आहे। तर त्यांची देहबुद्धी करण्याकरता लूटमार करायचे। पण सध्या हा भूभाग सरदार सरोवराच्या प्रकल्पामध्ये गेला आहे, बराचसा धरणाखाली असून तेथील भिल्लांचे राहणीमान उंचवण्यासाठी आणि त्यांचा विकास होण्यासाठी कुणी केलेलं आहे बघा बरंच काही काम। परमपूज्य श्री लखनगिरी महाराजांनी बरेच प्रयत्न केले असून भिल्लांनी लुटमार बंद केले आहे। त्यामुळे परिक्रमावासियांना आता घाबरण्याचे कारण नाही। नर्मदा परिक्रमेबद्दल जरी आपण कुठे वाचलं, आता मी कुंटेंची परिक्रमा वाचली, जगन्नाथ कुंटेंची, अजून एक वाचली आहे, तर आता ते भिल्ल उलट तुम्हाला मदत करतात असं सांगितलेलं आहे। परिक्रमा करताना राजघाटाला नर्मदेच्याच काठी वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज यांच्या अमृतहस्ताने दत्तमूर्तीची स्थापना झाली आहे। तेथे बसूनच स्वामींनी नर्मदेशी दिव्य महाआरती रचली, जी प्रासादिक व्यापक स्वरूपाचे दर्शन घडवणारी आणि विनम्र भावाचे द्योतक असणारी आरती आहे। म्हणून या स्थानाचे सात्विक भाव अनुभवास येऊन मन शांत होते। म्हणून हे स्थान अतिजागृत आहे। प्रत्येकाने या स्थानात जाऊन सद्गुरूच्या चरणी भावसुमनांजली वाहून कृतार्थ व्हावे। या पुण्यक्षेत्री महात्मा गांधी यांच्या अस्थी देखील विसर्जित केल्या होत्या, म्हणून राजघाट या नावाने हा घाट ओळखला जातो। येथे केलेल्या श्राद्धाचे मिळणारे फळ गया शिराप्रमाणे अक्षयी होते। म्हणजे जे गयेमध्ये म्हणतात ना, एकदा गयावर्जन केलं की पुन्हा तुमच्या पितरांचं श्राद्ध करायची गरज नाही, कारण ते ह्याला पोचले। गयेमध्ये काय आहे, मी स्वतः केलं आहे माझ्या पितरांचं तिथे जाऊन, तर गयेमध्ये विष्णुपद आहे। म्हणजे इतर ठिकाणी कसं हे पिंड असतात ते मंदिराच्या बाहेर सोडले जातात किंवा पाण्यात सोडले जातात, पण गयेमध्ये त्याचं विष्णुपद आहे, विष्णूच्या पावलाचा आकार आहे आणि हे सर्व पिंड जाऊन त्या विष्णूच्या पावलावर सोडले जातात। त्यामुळे ते त्यांचे इच्छित जे दैवत आहे त्या लोकांमध्ये जातात किंवा त्यांना मोक्ष मिळतो। म्हणून गयेचं श्राद्ध खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि त्या पद्धतीचंच इथं म्हणतात, तेवढंच पुण्यशील शूलभेद या ठिकाणी केलेलं श्राद्ध पुण्यदायक मानले जाते। जो पुरुष भक्तिपूर्वक सुवर्ण, गाय, पृथ्वी, तीळ देतो, जो क्षत्रिय आसन, जोडे, शय्या, सुंदर श्रेष्ठ घोडे, आता हे जुन्या काळातलं ना सगळं, गाय देणे, घोडा देणे, आता तिळबिळ देऊ शकतो, वस्त्र देऊ शकतो एखादं, जोडीदार वस्त्र, अन्न सामुग्रीने भरलेले पूर्ण घर इत्यादी गोष्टी देतो, उत्तम अशी पिकणारी जमीन देतो, शिवाय वेदपारंगत विद्वानांना सोबत देतो त्यांच्या। म्हणजे कशाला, विद्वान काय असे उचलून तिकडं नाही नेता येत, तर त्यांनाही देतो सगळं तो। वेदपाठी, श्रेष्ठ कुलामध्ये उत्पन्न, पवित्र, जितेंद्रिय, शास्त्राध्याय संपन्न असणारे आणि पाखंडी नसणारे कर्मकांडी ब्राह्मण आहे, त्यांना हे दान दिल्यास 13 दिवसात एक 13 पट होते। असा शूलभेद उत्पत्ती विवरण नावाचा इथे अध्याय पूर्ण झालेला आहे। नर्मदे हर। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। आता आपण पाहत आहोत अध्याय 50वा। पात्र अपात्र परोक्ष दान इत्यादी नियमाचे वर्णन यात सांगितले आहे। उत्तानपादाने महर्षी शौनकांना विचारले, श्राद्ध आणि वैवाहिक कार्यात विशेष रूपाने दानात कसे ब्राह्मण पूज्य आहेत आणि कसे अपूज्य आहेत ते सांगा। जर दैवयोगाने श्राद्धविधीत मनुष्याची श्रद्धा असेल तर दान कोणास द्यावयास हवे। शौनक म्हणतात, ज्या प्रकारे काष्टापासून बनवलेला हत्ती, चामड्यापासून बनवलेला मृग, याप्रमाणे न शिकलेले ब्राह्मण हे तिघे केवळ नामधारी आहेत, कार्यासाठी ते निष्फळ आहेत। ज्याप्रमाणे स्त्रियांना नपुसक म्हणजे काय नवरा मिळाला स्त्रियांना निष्फळ आहे, गायीमध्ये गर्भदान विहीन गाय आहे, जिला गर्भ राहत नाही, ती निष्फळ आहे, त्याप्रमाणे मूर्खाला दान व्यर्थ आहे। म्हणजे आता ते उत्तानपादाने विचारलं शौनकांना की श्राद्धविधी आहेत, लग्नविधी आहेत किंवा कुठलेही लग्न मंत्रविधी आहेत, तर त्याच्यामध्ये आता कोणत्या ब्राह्मणाला दान द्यावं। आता पूर्वी ब्राह्मण पण वेद अध्ययन करणारे होते, कारण त्यांना पोटासाठी भरपूर पुरेसं मिळत होतं, दुसरं काही करण्याची गरज नव्हती, म्हणून ते विद्या अध्ययन करत होते। म्हणून गाई, घोडे, पृथ्वी, सोनं, घर सगळं दान मिळत होतं। आता ब्राह्मणांना पोटासाठी इतर उद्योग करावे लागतात, त्यामुळे वेदाध्ययन असणारे पूर्ण ब्राह्मण जरी असले, काही आता वेधशाळा आहेत, तिथे अनेक मुलं
शिकतात, पण तरी फक्त त्याच्यावर त्यांची उपजीविका होऊ शकत नाही. पण ज्यांना काही थोडंफार जर ज्ञान असेल तरी आपण त्यांना बोलवतो. तर आपण तिथं त्यांचं हे नाही काढायचं, म्हणजे न्यून्य नाही. आपल्या घरात बोलवलं आहे ना, आपण त्याला गुरुजी म्हणून पूज्य मानतो ना, मग त्यांचं न्यून्य काय असेल तर तुम्ही काढायचा अधिकार तुम्हाला नाही आहे. काय त्यांनी जर चुकीचं केलं तर त्याचं पाप त्यांनाच लागलेलं असतं. तुम्ही तुमच्याकडनं तुम्हाला जे द्यायचं, जे तुम्ही ठरलं आहे ते द्यायचं. जसा हत्तीच्या चामड्यापासून बनवलेला एखादा हरिण आहे, किंवा एखादा काठीपासून बनवलेला लाकडापासूनचा हत्ती, चामड्यापासून बनवलेला हरिण, नपुसक म्हणजे जे वांजोटी स्त्री थोडक्यात, तर गाय आहे जिला गर्भ राहत नाही, ते जसे निष्फळ आहेत. तसाच तो न शिकलेला अडाणी, ज्याला मंत्रतंत्र येत नाही असा ब्राह्मण आहे की जो निष्फळ आहे. अशा मूर्खाला दान देऊ नये. त्याप्रकारे मंत्ररहित, वेदपाठ, अर्थ, ज्ञानरहित ब्राह्मण हे निष्फळ आहेत. वेदमंत्ररहित ब्राह्मणास हविष्याने भोजन देऊन दात्यास फळ मिळत नाही. असार, रोगी, कमी अधिक अंग असणारा, आंधळा, बहिरा, विधवेचा पुत्र, व्रताने पतित, काळ्या दाताचा, सर्व आभक्ष भक्षण करणारा, शूद्र जातीच्या स्त्रीचा पती, मित्रद्रोही, पिशून, चुगलखोर, दारू विकणारा, नित्य ब्राह्मणांना निंदक, शूद्राच्या अन्नाला मंत्रसंयुक्त करून खातो राजन, तो पुरुष कर्माने चांडाळ आहे, अस्पृश्य आहे, मलिन, कुलक्षणी, धर्मनाशक, शूद्र स्त्रीशी संग करणारा, चोर, जीवित पती असताना दुसऱ्या स्त्रीशी, तिचा पती असताना तिच्याशी व्याभिचार करणारा, व्याभिचाराने ह्या झालेली संतती आहे. पतिमरण पावल्यावर त्यातून उत्पन्न झालेली संतती म्हणजेच ही की दुसऱ्यापासून नवरा मेला आणि विधवेला परत पोर झालं तर. निंदित दान घेणारा, आत्महत्येचा प्रयत्न करणारा, मोठा अज्ञानी, वेतन घेऊन अध्यापन न करणारा, नपुसक, कन्यांना दूषित करणारा, निंदित स्वभावाचा, या सर्व ब्राह्मणांचा विचारपूर्वक त्याग केला पाहिजे. दान घेऊन जो व्यापार करतो त्याला दान देऊ नये. त्यास दिलेले दान व्यर्थ होते. जो ब्राह्मण शास्त्र अध्ययन आणि श्रवण संपन्न असून सदाचारी आहे, त्यास जे दान दिले जाते ते अक्षय होते. इतकं आता पाहत राहिलं तर आपल्याला विधीला ब्राह्मणच मिळणार नाही कुठल्या. आणि शेवटी आपलं जे धर्म आहे, धार्मिक विधी आहेत, ब्राह्मणाशिवाय संपन्न होत नाही. आणि धर्माचं मूळ आहे ते. तर आजकाल जे होतं ना, मुद्दाम ब्राह्मणांवरती जे धरलं जातं शस्त्र, शाब्दिक शस्त्र थोडक्यात, आणि त्यांना वाईट केलं जातं, त्याचं कारणच आहे की तुमचा हिंदू धर्म नष्ट झाला पाहिजे, असं चालू आहे लोकांचं. तर आपण ह्यात फक्त ह्या पोथी म्हणून ऐकायचं, यातल्या बऱ्याच गोष्टी सोडूनही द्यायच्या. कारण काय आहे की अशा पद्धतीच्या व्यक्ती आता जगात कुठेच नाही. ब्राह्मणच काय, कोणीच नाही आहेत. ब्राह्मण जो आहे, ज्यानं शास्त्र अध्ययन केले, श्रवण संपन्न आहे, म्हणजे ऐकतो पण लोकांचं, त्याला माहीत आहे सगळं पोथ्या पुराणं, त्यास जे दान दिले जाते ते अक्षय होते. राजन, तू हीन, आता ह्याच्यामध्ये काय ते मला पण चुकीचं वाटतं. म्हणजे काय, विधवेचा पुत्र आहे, पण ठीक आहे, नवरा नाही तर तिचं काय चूक नाही ना, बाप तर मरून गेला. किंवा जो मित्रद्रोही आहे, चुगलखोर वगैरे आहे ते ठीक आहे, पण जो फिजिकली हँडिकॅप आहे, आंधळा आहे, बहिरा आहे, तर अशांना पण बोलू नका असं नाही. उलट त्यांच्यावर तर दया केली पाहिजे असं म्हणतात. पण तो राजन, ही तू हीन, दीन, निर्धन, दुःखी जीवांचे पालनपोषण करणारा आहे, अशांना दान करावे. उत्तानपाद म्हणाला, तीर्थश्राद्ध कसे करावे, हे शिवशंकर तुम्ही मला विदित करावे. श्री शंकर म्हणतात, मनुष्याने पवित्र आणि जितेंद्रिय होऊन भक्तिपूर्वक अंतःकरणाने घरामध्ये श्राद्ध करावे. गुरूंना भोजन घालून, त्यांना परिक्रमा करून, मौन धारण करून सीमा ओलांडेपर्यंत त्यांच्यासह चालावे. मात्र गुरूंच्या मागे राहून चालावे. त्यानंतर शूलभेद येथे जाऊन विधीपूर्वक स्नान करावे. जो पुरुष क्रमशः हव्य, कव्य इत्यादी 5 स्थानात देवपितृकाचे कार्य करतो, खीर, मध, तूप यांनी पिंडदान करतो, त्याचे मग त्या भातामध्ये, खिरीमध्ये तूप टाकायचं. पूर्वजांना तूप आवडतं, तर तूप मिश्रित खीर त्यांना नेहमी पितृपंधरावड्यात तरी द्यायची असते. पिंडदान करतो, त्याचे पितृगण खूप वर्षापर्यंत तृप्त राहतात, 17 वर्षापर्यंत तृप्त राहतात. जो पुरुष अक्षदा, बोरे, बेल, इंगुदी, फळ, मध आणि घृताने पिंडदान करतो, तो या तीर्थात त्यांच्याप्रमाणे पूर्वी सांगितलेले फळ प्राप्त करतो, यात संशय नाही. जो पुरुष प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना जोडे देतो, तो पुरुष घोड्यावर चढून स्वर्गात जातो. जो पुरुष सुपात्र विद्वान ब्राह्मणांना शय्यादान, घोडा आणि विशेष रूपाने सावली म्हणजे छत्र वगैरे देतो, तो विमानावर चढून अप्सराने युक्त अशा विमानात बसून स्वर्गात जातो. 7 अन्नाने युक्त घरात जे देता येईल त्या पुरुषास आपल्या इच्छेने
आपल्या लोकात सुवर्ण भवनात प्रवेश करतो. म्हणजे 7 अन्न म्हणजे काय, सप्तधान्य द्यायची थोडक्यात. म्हणजे आता जे निघाले ना डाएटसाठी फॅड, सप्तधान्य खा, 7 धान्याचा भरडा असतो, त्याची भाकरी चपाती करून खा. तर ते सप्तधान्य तेव्हापासून आहे. तर तो आपल्या इच्छेने माझ्या लोकात, म्हणजे शंकर म्हणले माझ्या लोकांमध्ये तो सुवर्ण भवनात प्रवेश करतो, त्याला सोन्याचं घर देतो मी. जो पुरुष वस्त्राने आच्छादित सवत्स धेनू देतो, सवत्स तीळ निर्मित गाय अथवा तिळाच्या बरोबर श्रेष्ठ गाय देतो. म्हणजे एकतर वस्त्रामध्ये बांधून तिळाची गाय बनवून देतो, किंवा तिळाबरोबर गाय पण देतो. तो पुरुष प्रलयापर्यंत स्वर्गात निवास करतो. राजन, घरात अथवा तीर्थाच्या भागात पाणपोई घालून पांथस्तांना जल देतो, अन्न देतो, तो यमलोक पाहत नाही. आता हे तर आजही आपण म्हणतो अन्नदान सर्वात श्रेष्ठ आहे, रक्तदान पहिलं, दुसरं अन्नदान आहे, पाणी द्यायचं, पाणपोया बांधायच्या, ते तेव्हा पण सांगितलेलं आहे. अन्नदानापेक्षा कोणतेही मोठे दान नाही. उत्तानपादाने विचारले, धार्मिक मनुष्याने कन्यादान कसे केले पाहिजे? स्त्री, पुत्र इत्यादीचे पालन, तसेच कन्येच्या विवाहाचे कसे कर्तव्य आहे, हे मला सांगावे. ही कन्या कोणाला देऊ नये, कोणाला दिली पाहिजे, कोणाला दिल्याने गयादान अक्षय होते. प्रबोदानाचे स्वरूप उत्तम, मध्यम आणि अधम असे होते. ते रजोगुणी, तमोगुणी आणि कल्याण करणारे सात्विक कसे होते, सत्वगुणी होते, ते मला सांगा. ऋषी शौनक म्हणतात, सर्व दानात कन्यादान मोठे आहे. जो पुरुष मोठ्या भक्तीने आपल्या मुलीला जवळ जाऊन सुंदर, कुलीन, गुणी, विद्वानास देतो, म्हणजे कुणाला पण नाही, म्हाताऱ्याला आणि दारुड्याला आणि कशालाही द्यायची आणि म्हणायचं कन्येचं दान केलं, असं नाही आहे. सुंदर आहे, कुलीन आहे, गुणी आहे, अशा विद्वानास देतोय. श्रेष्ठ लग्न मुहूर्तावर अलंकृत करतो. कन्यादानाच्या वेळी आपल्या शक्तीनुसार घोडे, हत्ती, वस्त्र देतो. त्या पुरुषास निवास सर्व दुःखरहित उत्तम लोकात तो जातो. ज्या पुरुषाने आपल्या प्राणापेक्षाही अत्यंत प्रिय मुलगी दिली, त्या पुरुषाचे चराचर सहित हे त्रिभुवन 3 लोक दिले आहेत त्याला. म्हणजे कन्येचं दान एकदा तरी आपल्या हातून घडावं. आता आजकाल बऱ्याच जणांना कन्याच नसते, मुलगाच असतो किंवा एकच मुलगा, तर त्यांनी काय दान करायचं? मग कुठल्या तरी एखाद्या अनाथ आश्रमातल्या मुलीचं जरी कन्यादान केलं, तिथं लग्नाचा खर्च उचलला तरी चालण्यासारखं आहे. तो पुरुष कन्यारूपी धन प्राप्त करूनही कन्येच्या पित्याचे धन मागतो, तो पुरुष कर्माने चांडाळ आहे. म्हणजे आता एक तर तुला कन्या मिळाली ना, हेच मोठं धन दिलं आहे, अजून तुम्ही हुंडा मागता, त्याच्याकडचं धन मागता, तर तो चांडाळ योनीत जातो, तो चांडाळ आहे. तो मेल्यावर लाकूड फोडणारा किडा होतो. अथवा जो पुरुष कन्येसाठी धन प्राप्त करून कन्या विक्रयार्थ धन मागतो, तो पुरुष कर्मन चांडाळ आहे. किंवा जो दुसरा असा पण आहे की आपली कन्या पैसे देऊन थोडक्यात विकतो, आणि ही पद्धत आता पण आहे मुस्लिम लोकांमध्ये. ते अरबी येतात, अरब, आणि त्यांच्याशी लग्न करतात, 15 दिवस राहतात आणि 16व्या दिवशी सोडून निघून जातात, आणि हे लोक भरपूर पैसे उचलतात. तर हे पण चांडाळ योनीत जातात, हे पण चांडाळ आहेत. आणि जो आपल्या जिभेचे चंचलतेने कशा प्रकारे खातो पितो, तो पुरुष चांद्रयानाने अथवा तप्तकृच्छाने शुद्ध होतो. म्हणजे हा मेल्यावर नीच योनीत जातात, आणि मग चांद्रयान नावाचं व्रत करायचं, जिभेचे आपल्या चोचले सगळे थांबवायचे, तर मग तो तप्तकृच्छाने शुद्ध होतो. उत्तानपादाने विचारले, ज्याच्या घरात धन नाही, केवळ कन्या आहे, जर त्या पुरुषाने याचना केली नाही तर कन्येचा विवाह कसा होईल? शौनक म्हणतात, राजन, धनाशिवाय कन्येचे नाव घेऊन कन्येचा विवाह संस्कार केला पाहिजे, तो दोषजनक नाही. आता एखादा गरीब आहे, काय नाही द्यायला, मग तिचं कसं करायचं? तिचं नाव घेऊन तिचं दान करायचं फक्त, तो विवाह संस्कार केला की झालं, त्याचा दोष नाही आहे. जे जवळ जाऊन दिले गेले दान आहे ते उत्तम आहे. युगाचा अंत होतो, पण त्याच्या दानाचा अंत होत नाही. जवळ जाऊन दिलेले दान म्हणजे लांबणं टाकू नका, काय दान करायचं हातात व्यवस्थित द्या, उत्तम. बोलावून दिलेले दान मध्यम, जवळ जाऊन म्हणजे स्वतः त्याच्या घरी जाऊन दान देणं, आपल्या दारावर त्याला बोलून देणं, हे मध्यम आहे. आणि साधारण 2 वेळा वारंवार मागून काही जे दान दिलेलं आहे कुणाला आपण, ते निकृष्ट दर्जाचे दान आहे. याप्रमाणे दगड बांधून पाण्यात टाकल्यास दोन्हीही बुडतात, त्याप्रमाणे अपत्रास दिलेले दान नष्ट होते. त्यामुळे अयोग्य पुरुषास कधीही दान करू नये. अयोग्य पुरुषास दिलेले दान देणाऱ्यास व घेणाऱ्यास दोघांनाही रसातळाला घेऊन जाते. नौके समान विद्वान ब्राह्मण मनुष्याला मी जो भवसागरातून तारून नेईल, असा नौके समान जो अग्निहोत्री ब्राह्मण आहे. जो शूद्राकडून दान घेतो, तो पुरुष जन्मात शूद्रासमान होऊन मेल्यानंतर कुत्रा होतो.
असंच पुरुषाचे दान अग्निहोत्री ब्राह्मणाने घेतल्यास त्यास विनाकारण दुःख होते. म्हणजे काय, आता शूद्र वगैरे जातीचं सोडून द्या, पण जे काय वाईट रूपाने कमावतात आणि लोकांना दान देऊन पुण्य कमवायचं बघतात, त्यांच्याकडनं तुम्ही दान घ्यायचं नाही. लज्जावश अथवा प्रसिद्धीने, उदारतेच्या लोभाने किंवा दबावाने दिलेले दान निष्फळ मानले आहे. अशा प्रकारे शूलभेद महात्म्य प्रसंगातील पात्र अपात्र परोक्ष दानादी गोष्टी सांगणारा हा अध्याय इथे समाप्त झालेला आहे. नर्मदे हर. तर आता आपण एकंदरीत 47 ते 50 असे 4 अध्याय बघितले आहेत आणि अर्ध पुस्तक बऱ्यापैकी संपलं आहे. इथं 120 का 125 अध्याय एकंदरीत आहेत. नर्मदे हर.